Hello everyone. Today I am teaching you bioorganic chemistry. In that we are studying different mechanisms of enzyme catalysis. So first one is covalent catalysis. Covalent catalysis मध्ये एन्झाईम आणि सबस्ट्रेट एकमेकांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. ठीक आहे. The process of covalent catalysis involves the formation of reversible covalent bond between enzyme and substrate. त्यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो रिव्हर्सिबल असतो. Although covalent interactions are temporary, substrate is bound to enzyme during course of catalysis. ह्या इंटरॅक्शन्स असतात ते टेम्पररी असतात. सबस्ट्रेट जेव्हा एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येतो तेव्हा तो थोड्या वेळासाठी एन्झाईमसोबत बॉन्डिंग फॉर्म करतो आणि जेव्हा रिॲक्शन कॅरी आउट होईल तेव्हा पुन्हा बॉन्ड ब्रेक होईल आणि सबस्ट्रेट रिमूव्ह होईल. आणि रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर एन्झाईम असेल ते आपल्याला अनचेंज म्हणजे ओरिजिनल फॉर्ममध्ये मिळेल. आपल्याला माहितीच आहे की एन्झाईम ह्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. ते फक्त रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी प्लेस प्रोव्हाइड करतात किंवा सबस्ट्रेटची ट्रान्झिशन एनर्जी इन्क्रीज करतात जेणेकरून रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होईल. एन्झाईम फक्त रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतं. त्याचं एन्झाईम कोणत्याही पद्धतीने पार्टिसिपेट करत नाही. त्यामुळे जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होते तेव्हा ते आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये रिटर्न मिळतं. तसंच कोव्हॅलंट कॅटॅलिसिसमध्ये सुद्धा आपल्याला एन्झाईम ओरिजिनल अनमॉडिफाईड स्टेटमध्ये रिकवर होतं. द प्रोटिओलायटिक एन्झाईम chymotrypsin provide excellent example of this mechanism. आज आपण कोव्हॅलंट कॅटॅलिसिसमध्ये chymotrypsin एन्झाईम स्टडी करणार आहोत. त्याचं मेकॅनिझम कसं आहे ते. ठीक आहे. एन्झाईम परफॉर्मिंग कोव्हॅलंट कॅटॅलिसिस बिअर्स न्यूक्लिओफिलिक और इलेक्ट्रोफिलिक सेंटर. न्यूक्लिओफिलिक सेंटरमध्ये कोणते असतात तर अमाइन्स असतात, कार्बॉक्सिल्स असतात, हायड्रॉक्सिल असतात, इमिडिझॉल रिंग असते, थायोल ग्रुप असतो. ते कोव्हॅलंट न्यूक्लिओफिलिक कॅटॅलिसिस करतात आणि ते अटॅक करतात इलेक्ट्रोफिलिक सेंटरला आणि एक कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो जो की टेम्पररी असेल. न्यूक्लिओफाइल्स असतात ते अटॅक करतात इलेक्ट्रोफाइलवरती आणि बॉन्ड फॉर्म करतात. टिपिकली इलेक्ट्रोफिलिक सेंटर्स इन सबस्ट्रेट include phosphoryl group, acyl group, glycosyl group. Covalent electrophilic catalysis is also observed but usually involves coenzyme adduct that generate electrophilic center. ठीक आहे. आता आपण त्याचं एक एक्झाम्पल स्टडी करूया की कोव्हॅलंट कॅटॅलिसिस कसं होतं. इथे आपण पाहू शकतो हे एन्झाईम आहे chymotrypsin आणि मध्ये आहे ते त्याची ॲक्टिव्ह साईट आहे. या ॲक्टिव्ह साईटमध्ये इथे सबस्ट्रेट आहे. आता chymotrypsinचं फंक्शन काय आहे की तो पॉलीपेप्टाईड चेनमध्ये जो पेप्टाईड बॉन्ड आहे तो ब्रेक करतो आणि त्याचा हायड्रोलिसिस करतो. ठीक आहे. मग इथे सबस्ट्रेट काय असेल तर पॉलीपेप्टाईड चेन विच इज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ठीक आहे. इथे सबस्ट्रेट या ॲक्टिव्ह साईटमध्ये फिट होतो. ठीक आहे. हे झालं chymotrypsinचं स्ट्रक्चर. आता chymotrypsin हे सुद्धा एक प्रोटीन्स आहेत. त्यामध्ये इट्स मेडअप ऑफ अमायनो ॲसिड. डिफरंट अमायनो ॲसिड त्याच्यात प्रेझेंट असतात. आता
कोव्हॅलंट कॅटॅलिसिसमध्ये कोणकोणते एन्झाईम्स कोणकोणते अमायनो ॲसिड्स इन्व्हॉल्व असतात ते आपण पाहूयात. हे 57 नंबरचा हिस्टिडीन, 195 नंबरचा सेलिन अँड 193 नंबरचा ग्लायसिन हे 3 अमायनो ॲसिड कोव्हॅलंट कॅटॅलिसिस कॅरी आउट करतात. तर ते कसे कॅरी आउट करतात ते आपण पाहूयात. ॲट फर्स्ट ड्युरिंग कॅटॅलिसिस हिस्टिडीनचा हा जो OH आहे हिस्टिडीनचा हा OH आहे तो न्यूक्लियोफिलिक अटॅक करतो या कार्बनवरती. इथे जो ठीक आहे, पहिल्यांदा हा हिस्टिडीन आहे तो फर्स्टली हिस्टिडीनचा OH आहे तो न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल या कार्बनिल कार्बनवरती. त्याच्यावरती अटॅक केला की त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. अटॅक केला की त्याची व्हॅलन्सी डिस्टर्ब होईल कार्बनिल कार्बनची, आणि हा ऑक्सिजन हिस्टिडीनचा ऑक्सिजन आणि कार्बनिल कार्बन ह्या दोन्हीमध्ये बॉन्ड फॉर्म होईल. त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला की कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होईल. कार्बन मॅक्झिमम 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. ॲट अ टाईम 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. त्याचे ऑलरेडी 4 बॉन्ड होते, त्याच्यात आता 5वा बॉन्ड आला की तो अनस्टेबल होईल. त्यामुळे खाली जो कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. तो आणि सिंगल बॉन्ड शिल्लक राहील. मग सिंगल बॉन्ड शिल्लक राहिला की तो ऑक्सिजन आहे त्याची व्हॅलन्सी इनकम्प्लीट होईल. त्याची व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी तो ग्लायसिन आणि सेलिनच्या हायड्रोजनसोबत बॉन्ड फॉर्म करेल. ठीक आहे, आणि त्या स्टेबिलिटी अचीव करेल. मग आता ठीक आहे, सो इथे आपण पाहू शकतो की इथे हा हिस्टिडीनचा ऑक्सिजन आणि हा कार्बन यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला, आणि इथे कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये इथे जो डबल बॉन्ड होता तो ब्रेक झाला, आणि तो बॉन्ड आणि ऑक्सिजनने ग्लायसिन आणि हिस्टिडीनसोबत बॉन्ड फॉर्म केला. ठीक आहे, आता जेव्हा हे 2 बॉन्ड फॉर्म होतील तेव्हा कार्बन कार्बन आणि हा NH म्हणजे इथे हा पेप्टाइड बॉन्ड असेल NHCO. हा जो बॉन्ड असेल त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतात. हा बॉन्ड 2 अमायनो ॲसिडला बाइंड करून ठेवतो. तो ब्रेक होईल कारण तिथे हा जो NH असेल त्याच्यातला हायड्रोजन इलेक्ट्रोफिलिक अटॅक करेल हिस्टिडीनच्या नायट्रोजनसोबत. हा बॉन्ड ब्रेक झाला की ह्या बॉन्डचं काम काय असतं की 2 डिफरंट अमायनो ॲसिडला एकत्र बाइंड करून ठेवणे. हा बॉन्ड ब्रेक झाला की एक अमायनो ॲसिड रिलीज होईल प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला की हे अमायनो ॲसिड रिलीज होईल प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथे कंप्लीट पॉलीपेप्टाईड असेल ना तर त्याची खूप सारे अमायनो ॲसिड, सपोज की 10 असतील तर त्याच्यातले 9 अमायनो ॲसिड रिलीज होतील प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये, आणि एक अमायनो ॲसिड आपल्या
एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये प्रेझेंट असेल इथे. ते आता आपल्याला ते रिलीज करायचं आहे. तर ते रिलीज करण्यासाठी आपण वॉटरची हेल्प घेतो. किंवा कायमोट्रिप्सिन एन्झाईम आहे ते वॉटरच्या हेल्पने सेकंड अमायनो ॲसिड रिलीज करेल. तर ते कसं करेल तर इथे जेव्हा एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये वॉटर मॉलिक्यूल येईल तेव्हा वॉटर हा अनस्टेबल असतो. तर अनस्टेबल असतो म्हणजे त्याच्यातला ऑक्सिजन आहे तो न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल कार्बोनिल कार्बनवरती. कार्बनवरती न्यूक्लियोफिलिक अटॅक केला की इथे एक हा OH कार्बोनिल कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि वॉटरचा एक हायड्रोजन असतो तो हिस्टिडीनसोबत बॉन्ड फॉर्म करेल हिस्टिडीनच्या नायट्रोजनसोबत. म्हणजे वॉटरमध्ये 2 हायड्रोजन मॉलिक्यूल असतात आणि एक ऑक्सिजन. त्याच्यातला एक हायड्रोजन मॉलिक्यूल हिस्टिडीनच्या नायट्रोजनसोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि जो OH आपला शिल्लक राहील तो आपल्या अमायनो ॲसिडसोबत बॉन्ड फॉर्म करेल. ठीक आहे. आणि तो बॉन्ड फॉर्म केला की कार्बन पुन्हा अनस्टेबल होईल. कार्बन अनस्टेबल झाला की इथे जो डबल बॉन्ड OH होता तो आणि त्याच्या पुढे डबल ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड फॉर्म झालेला असेल. म्हणजे इथे हायड्रोजनसोबत मगाशी त्याने बॉन्ड फॉर्म केला होता ना, तर तो ब्रेक होईल. इथे सेलिनच्या हायड्रोजनसोबत जो ऑक्सिजनचा बॉन्ड होता तो ब्रेक होईल आणि आपलं अमायनो ॲसिड बॉन्ड ब्रेक होईल आणि अमायनो ॲसिड आपलं सेकंड प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये रिलीज होईल. इथे आपण फिगर नंबर 1 आणि 7 दिलेली नाही आहे, जी तुमच्या आधीच्या पेजवर असेल ते नोट्समध्ये देईल तुम्हाला. त्याच्यात फक्त आपल्याला एन्झाईम आणि सबस्ट्रेट एक सेपरेट दाखवायचे आहेत, बाकी जास्त काही नाही आहे. ठीक आहे. आता हे झालं कोव्हॅलेंट कॅटॅलिसिस. कोव्हॅलेंट कॅटॅलिसिसमध्ये इम्पॉर्टंट काय आहे की इथे रिव्हर्सिबल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात एन्झाईम आणि सबस्ट्रेटच्या मध्ये. हेच लक्षात ठेवायचं. आणि ते बॉन्ड्स असतात ते टेम्पररी असतात. आता आपण नेक्स्ट पाहूयात ॲसिड बेस कॅटॅलिसिस. ॲसिड बेस कॅटॅलिसिसमध्ये आपण पाहिलं की ॲसिड म्हणजे काय की त्याच्यात प्रोटॉन डोनर आणि प्रोटॉन ॲक्सेप्टर असतं. म्हणजेच ॲसिड बेस कॅटॅलिसिसमध्ये प्रोटॉन इन्व्हॉल्व असेल, प्रोटॉनचं ट्रान्सफर होईल. ठीक आहे. ॲसिड बेस कॅटॅलिसिस इन्व्हॉल्व प्रोटॉन ट्रान्सफर. There are two kinds of acid-base catalysis. Acid-base catalysis can be specific or जनरल ॲसिड बेस कॅटॅलिसिस. आता स्पेसिफिकमध्ये काय होतं की हायड्रोनियम आयन जे की H3O+ अँड हायड्रॉक्साईड आयन OH- हे डिरेक्टली ॲक्ट करतात ॲज अ ॲसिड अँड बेसिस ग्रुप. हे झालं स्पेसिफिक. म्हणजे इथं आपल्याला स्पेसिफिक हायड्रोनियम आयन आणि OH ग्रुपच असेल तरच ते रिॲक्शन कॅरी आउट होईल. आणि सेकंड मेकॅनिझम आहे ते जनरल, ज्याच्यामध्ये प्रोटॉन डोनर किंवा ॲक्सेप्टर असेल तर ते यूज करू शकतात ॲज अ ॲसिड ऑर बेस. ठीक आहे. इन जनरल ॲसिड बेस कॅटॅलिसिस डोनर अँड ॲक्सेप्टर ऑफ प्रोटॉन आर अदर दॅन हायड्रोनियम अँड हायड्रॉक्साईड आयन्स. In such case, ionizable functional group of amino acid side chain and cofactor contribute to catalysis by acting as acid or base. म्हणजे इथे कोणताही ग्रुप जो कोणी प्रोटॉन डोनेट करू शकतो किंवा ॲक्सेप्ट करू शकतो तो ॲसिड किंवा बेस बनून ॲक्ट करणारे आणि त्या मेकॅनिझममध्ये इन्व्हॉल्व होणारे. पण याच्यामध्ये हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्साईड आयन इन्व्हॉल्व नसतील. अदर दॅन दिस हे 2 ग्रुप सोडून बाकीचे कोणतेही ग्रुप आपण यूज करू शकतो. आता जनरल कॅटॅलिसिसमध्ये कोणते ग्रुप आपण यूज करू शकतो जे की ॲसिड बेस म्हणून ॲक्ट करू शकतात. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत सपोज की इमिडिझॉल, हायड्रॉक्सिल, कार्बोक्सिल, सल्फायड्रिल, अमिनो अँड फेनोलिक ग्रुप हे ऑफ अमायनो ॲसिड कॅन ॲक्ट ॲज अ ॲसिड ऑर बेस. एन्झाईम्समध्ये डिफरंट अमायनो ॲसिड प्रेझेंट असतील त्याच्यावरती जे काही वेगवेगळे ग्रुप्स प्रेझेंट असतील
आर चेनमध्ये किंवा ते अमायनो ॲसिडवरती, तर अमायनो टर्मिनसला कार्बोक्सिल टर्मिनसला ते आपण यूज करू शकतो ॲज अ ॲसिड ऑर बेस. As far as enzyme catalysis reaction are concerned, only general acid-base catalysis can occur. आता एन्झाईम्स असतात ते प्रोटीन पासून बनलेले असतात, म्हणजे त्याच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये अमायनो ॲसिड प्रेझेंट असतील. आता त्याला एन्झाईम्समध्ये डिरेक्टली हायड्रोनियम आयन किंवा हायड्रोक्साईड आयन मिळेल याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यामुळे मोस्टली इथे अमायनो ॲसिडचे जे फंक्शनल ग्रुप आहेत तेच यूज करतात ॲज अ ॲसिड ऑर बेस. त्यामुळे जनरल कॅटलिसिसचं मेकॅनिझम आहे ते मोस्टली यूज होतं बायोलॉजिकल रिॲक्शन्समध्ये. त्याचं एक कॉमन एक्झाम्पल आहे ते म्हणजे हायड्रोलिसिस ऑफ पेप्टिडोग्लायकेन कॅटलाइज बाय लायसोझाईम. लायसोझाईम एन्झाईमचा आपण मेकॅनिझम आता स्टडी करणार आहोत. Specific acid-base catalysis is determined only by pH and buffer concentration has no effect. कारण स्पेसिफिक ॲसिड बेस कॅटलिसिसमध्ये आपल्याला ते डिरेक्टली H3O किंवा OH- च्या फॉर्ममध्ये पाहिजे. त्यामुळे फक्त जो काही pH असेल त्याच्यावरून आपण डिटरमाइन करू शकतो. त्याच्यावरती बफरचा काहीही इफेक्ट पडणार नाही, कारण बफरमध्ये आपण डिरेक्टली प्रोटॉन्स प्रोव्हाइड नाही करत. आपण त्याचं कॉन्जुगेट ॲसिड किंवा बेस प्रोव्हाइड करतो, जो की प्रोटॉन डोनेट करू शकतो किंवा ॲक्सेप्ट करू शकतो, पण डिरेक्टली प्रोटॉनच्या फॉर्ममध्ये आपण प्रोव्हाइड करत नाही. इन जनरल ॲसिड बेस कॅटलिसिस, however, the buffer may donate or accept proton in the transition state and thus affect the rate. पण जनरल ॲसिड बेस कॅटलिसिस आपण पाहिलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत, ते ॲसिड ऑर बेस म्हणून ॲक्ट करू शकतात आणि ते रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणून आपण तिथे त्या रिॲक्शनमध्ये बफर रिॲक्शनचा रेट चेंज करू शकतो. ठीक आहे. आता आपण इथे एक एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्यात लायसोझाईमचं एक्झाम्पल आपण पाहूयात. हे लायसोझाईम हे एन्झाईम आहे ते पेप्टिडोग्लायकेनची चेन ब्रेक करतो. आपण ते सेल लिसिस करण्यासाठी यूज करतो, कारण प्रोकॅरियोटिक सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकेन प्रेझेंट असतं. ते ब्रेक करण्यासाठी आपण लायसोझाईम यूज करू शकतो. ठीक आहे. आता हे आहे ते हे एन्झाईम आहे, हे पण आणि हे पण कंप्लीट एन्झाईम आहे. इथे मध्ये आहे ती ॲक्टिव्ह साईट आहे एन्झाईमची. इथे आपला सबस्ट्रेट बाइंड होईल. इथे आपला सबस्ट्रेट आहे पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेन ही कॉम्प्लेक्स शुगर आहे, जी दोन वेगवेगळ्या, त्यालाच आपण हेट्रो शुगर असं म्हणतो, हेट्रोपॉलिसॅकराइड असल्यामुळे ती दोन डिफरंट काइंडच्या शुगरपासून बनलेली असते. फर्स्ट वन इज N-acetyl-mulamic acid अँड सेकंड वन इज N-acetyl-glucosamine. या दोन वेगवेगळ्या शुगरपासून ते बनलेले असते. तर ही आहे ती N-acetyl-mulamic acid आणि ही आहे ती N-acetyl-glucosamine. या दोन शुगरच्या मध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड असेल. ग्लायकोसिडिक बॉन्ड असेल. ठीक आहे. हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे, जेणेकरून पेप्टिडोग्लायकेनचं हायड्रोलिसिस होईल किंवा ब्रेकडाऊन होईल. आता ते कसं होतं ते आपण पाहूयात. लायसोझाईममध्ये ग्लुटामाइन हे अमायनो ॲसिड आणि अस्पल्टेट हे अमायनो ॲसिड, हे दोन अमायनो ॲसिड इन्व्हॉल्व असतील कॅटलिसिसच्या रिॲक्शनमध्ये. फर्स्टली जेव्हा पेप्टिडोग्लायकेन
एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येईल तेव्हा इथे एन असेटिल मुरॅमिक ॲसिडच्या ऑक्सिजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते. ते न्यूक्लियोफिलिक अटॅक करणार या सिंगल बॉन्डवरती. हा ऑक्सिजनवरती लोन पेअर असेल ते या इथे जो डबल बॉन्ड आहे हा ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये त्याच्यावरती न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल आणि इथे पार्शियल डबल बॉन्ड फॉर्म होईल. तिथे पार्शियल डबल बॉन्ड फॉर्म केलं की कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होईल, कार्बन अनस्टेबल होईल आणि मग जो हा कार्बन आहे तो याच्या हायड्रोजनवरती इथे हा जो कार्बन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. कारण इथे कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. आता 5 बॉन्ड जर फॉर्म झाले तर हा बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला की हा ऑक्सिजन आहे तो अनस्टेबल होईल. ऑक्सिजन ग्लुटामाइनच्या हायड्रोजनवरती न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल. हा ऑक्सिजन ग्लुटामाइनच्या हायड्रोजनवरती न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल आणि हा हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनसोबत म्हणजेच एन ॲसिटिल ग्लुकोज अमाईनसोबत बाइंड होईल. OH ग्रुप ॲड होईल एन ॲसिटिल ग्लुकोज अमाईनमध्ये आणि इथे जो ग्लुटामाइन आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज होईल. ठीक आहे. तर फर्स्टली काय होईल की इथे ऑक्सिजन आहे तो या कार्बनवरती न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल आणि इथे पार्शियल डबल बॉन्ड फॉर्म होईल असा. हा आणि तिथे पार्शियल बॉन्ड डबल बॉन्ड फॉर्म झाला की इथे जो ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. तो बॉन्ड ब्रेक झाला की हा एन ॲसिटिल ग्लुकोजामाइन शुगर रिलीज होईल आणि इथे हा H ग्रुप आहे तो एक्स्ट्राचा ॲड होईल जो की आधी प्रेझेंट नव्हता. तो ग्लुटामाइनकडून हा हायड्रोजन घेईल आणि एक्स्ट्राचा ॲड होईल आणि हा फर्स्ट प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये रिलीज होईल. हा फर्स्ट प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये रिलीज झाला की आपल्याला एन ॲसिटिल ग्लुकोजामाइनला सुद्धा रिलीज करायचं आहे. त्याला रिलीज करण्यासाठी आपण वॉटरची हेल्प घेतो. वॉटर जेव्हा एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये येतो तेव्हा इथे ग्लुटामाइनवरती निगेटिव्ह चार्ज असतो ग्लुटामेटच्या ऑक्सिजनवरती. त्यामुळे तो हायड्रोजनसोबत बाइंडिंग करतो आणि जो OH रिमेनिंग असेल तो इथे एन ॲसिटिल मुरॅमिक ॲसिड सोबत बॉन्ड फॉर्म करेल आणि हा एन ॲसिटिल मुरॅमिक ॲसिड आहे तो सेकंड प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये रिलीज होईल आणि आपला एन्झाईम आहे ते अनचेंज फॉर्ममध्ये आपल्याला रिकवर होईल. ठीक आहे. हे झालं SN1 मेकॅनिझम. आता आपण पाहिलं की लायसोझाईमचे एन्झाईम कॅरी आउट एन्झाईम कॅटॅलिसिसचे 2 मेकॅनिझम आहेत, एक SN1 आणि SN2. SN1 मेकॅनिझममध्ये आपण पाहिलं की SN1 मध्ये आपण पाहिलं की जे सबस्ट्रेट आहे तो एन्झाईमशी डिरेक्टली बॉन्ड फॉर्म करत नाही. आता आपण SN2 मेकॅनिझम पाहूयात. SN2 मेकॅनिझम याच्यामध्ये सुद्धा ग्लुटामेट आणि अस्पर्टेट हे 2 अमायनो ॲसिड इन्व्हॉल्व असतील एन्झाईम कॅटॅलिसिसमध्ये. याच्यात फर्स्ट पार्ट सेमच असेल. म्हणजे पहिल्यांदा हा जो इथे हा जो कार्बन आहे कार्बोनिल एन ॲसिटिल मुरॅमिक ॲसिडचा तो इलेक्ट्रोफिलिक अटॅक करेल या ऑक्सिजनवरती, अस्पर्टेटच्या ऑक्सिजनवरती ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. या ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो या ऑक्सिजनवरती हा कार्बन आहे तो इलेक्ट्रोफिलिक अटॅक करेल आणि यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला की हा जो कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. इथे बॉन्ड फॉर्म झाला की हा बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला की हा ऑक्सिजन आहे तो न्यूक्लियोफिलिक अटॅक करेल या ग्लुटामेटच्या हायड्रोजनवरती आणि तो OH बॉन्ड फॉर्म होईल आणि आपला फर्स्ट प्रोडक्ट रिलीज होईल एन ॲसिटिल ग्लुकोजामाइन. ठीक आहे. हा फर्स्ट प्रोडक्ट रिलीज झाला. आता आपण इथे पाहिलं की इथे हा एन ॲसिटिल मुरॅमिक ॲसिड आहे तो इथे अस्पर्टेटसोबत बॉन्ड फॉर्म करेल.
नामने इथे ॲस्पर्टेटसोबत बॉन्ड फॉर्म केला. आता आपल्याला हा बॉन्ड ब्रेक करायचा आणि आपलं नामला रिलीज करायचं आहे, तर त्यासाठी वॉटरची हेल्प घेतो. वॉटरचा एक हायड्रोजन आहे, तो ग्लुटामेटच्या ऑक्सिजनसोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि OH ग्रुप जो आहे तो इथे कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि ते इथला जो जेव्हा हा OH कार्बनसोबत बॉन्ड फॉर्म करेल तेव्हा हा बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक होईल आणि प्रोडक्ट आपला सेकंड प्रोडक्ट रिलीज होईल. एन्झाईम अनचेंज फॉर्ममध्ये आपल्याला रिकवर होईल. आता या दोन मेकॅनिझम आपण पाहिले. त्यामध्ये SN1 आणि SN2 मध्ये डिफरन्स हाच आहे की SN1 मध्ये डिरेक्टली बॉन्ड फॉर्म होत नाही एन्झाईम सोबत आणि SN2 मध्ये एन्झाईम सोबत डिरेक्ट बॉन्ड फॉर्म होतो. ठीक आहे, हे झालं ॲसिड बेस कॅटॅलिसिस. आता नेक्स्ट आहे मेटल आयन कॅटॅलिसिस. मेटल आयन कॅटॅलिसिस त्यालाच आपण लेविस ॲसिड बेस कॅटॅलिसिस असं म्हणतो. आता एन्झाईम्स आहेत त्यांना काम करण्यासाठी काही एन्झाईम्सला कोफॅक्टरची हेल्परची गरज असते. जर तो इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्याला आपण कोफॅक्टर म्हणतो आणि तो जर ऑर्गॅनिक असेल तर त्याला आपण कोएन्झाईम म्हणतो. ठीक आहे, मग मेनी एन्झाईम रिक्वायर्ड मेटल आयन फॉर catalytic activity. These enzymes can be metalloenzyme. मेटलोएन्झाईम म्हणजे त्याच्यात मेटल आयन असतो तो टाईटली बाउंड असतो, तो परमनंटली तिथे प्रेझेंट असतो, तो रिमूव्ह होत नाही. or require the metal ion to maintain its stable native state. म्हणजे जर मेटल आयन प्रेझेंट असेल तरच एन्झाईम त्याच्या टर्शरी स्ट्रक्चरमध्ये असेल किंवा त्याच्या नेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये असेल. ठीक आहे, ऑल सेकंड एन्झाईम दोन टाईपचे असतात, एक तर मेटल एन्झाईम आणि सेकंड आहे ते मेटल ॲक्टिवेटेड एन्झाईम. त्याच्यामध्ये मेटल आहे ना तो वीक असोसिएशन असते, ते टेम्पररी थोड्या वेळासाठी बाइंड होतं कॅटॅलिसिस होईपर्यंत. आता मेटल एन्झाईममध्ये काय तर जर मेटल आयन असेल तरच त्या एन्झाईमचं नेटिव्ह स्ट्रक्चर फॉर्म होईल आणि मेटल ॲक्टिवेटेडमध्ये काय तर ते नेटिव्ह स्ट्रक्चर त्याचं ऑलरेडी प्रेझेंट असेल, फक्त कॅटॅलिसिससाठी ते थोड्या वेळासाठी मेटल आयन येऊन एन्झाईमला बाइंड होतो. मेटल आयन्स कॅन फंक्शन कॅटॅलायटिकली इन सेव्हरल वेज. One role of metal in metal activated enzyme and metalloenzyme is to act as a electrophilic catalysis and stabilizing the increasing electron density or negative change on reaction intermediate that can develop during reaction. म्हणजेच काय, मेटल आयन वेगवेगळ्या प्रकारे हेल्प करतो. तर त्याच्यात तो एक त्याचा टाईप आहे, त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रोफिलिक अटॅक करतो, इलेक्ट्रोफाइल म्हणून तो ॲक्ट करतो आणि एन्झाईमला हेल्प करतो. ठीक आहे, अनदर पोटेन्शियल फंक्शन ऑफ मेटल आयन इज टू प्रोव्हाइड पॉवरफुल न्यूक्लियोफाइल ॲट न्यूट्रल pH. म्हणजे जे मेटल आयन ते आहे ते इलेक्ट्रोफाइल म्हणून पण ॲक्ट करू शकतो आणि न्यूक्लियोफाइल म्हणून पण ॲक्ट करू शकतो. न्यूक्लियोफाइल म्हणून ते ॲक्ट करतो ॲट न्यूट्रल pH. ठीक आहे, हे झाले आपले डिफरंट मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस. इथं आपला हा पॉईंट कंप्लीट झाला.